नमस्कार, रेखाज मराठी किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अतिशय खमंग कुरकुरीत जवसाची चटणी. जवस हे ओमेगा 3 आणि फायबरचे उत्तम स्रोत आहेत. ही चटणी बनवताना मी अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे ती अजिबात कडवट न होता अत्यंत कुरकुरीत आणि चविष्ट होणार आहे. तर चला, इथं मी अर्धा किलो जवस घेतलेले आहेत आणि हे जवस आपल्याला मंद गॅसवर हे चांगले तडतड असा आवाज येईपर्यंत हे आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि जवळपास 4 ते 5 मिनिट आपल्याला हे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला जवस हे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि जवस थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला चटणी बनवायला घ्यायची आहेत. तर इथं पाहू शकतात, अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला, आता आपल्याला हे जवस मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धे जवस घातलेले आहेत मी सुरुवातीला. आणि ही चटणी बनवत असताना एक चूक टाळायची आहे की ही चटणी एकदम अशी बारीक पण करून घ्यायची नाही. मग काय होईल, ती एकदम अशी खायला क्रिस्पी आणि कुरकुरीत लागणार नाही. तर थोडीशी अशी रवाळच आपल्याला हे मिक्सरमधून जवस बारीक करून घ्यायचे आहेत. नंतर बघा, पहिली एक बॅच बारीक करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घालायचं आहे लसण. तर सुरुवातीला मी बघा एक बॅचमध्येच अर्धा लसण घातलेला आहे आणि नंतर 1 चमचा लसण घातलेला आहे. आता कसं, एका भांड्यामध्ये सर्व जवस बसत नव्हते, कारण अर्धा किलो जवस आहेत, म्हणून मी हे 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता चला, परत आपल्याला लसण आणि मीठ आणि चटणी घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. इथं पाहू शकतात, इथं चटणी आपली तयार झालेली आहे आणि थोडीशी आपल्याला खाऊन बघायची आहे हातावर, थोडीशी 1 चिमूटभर, मिठाचं प्रमाण आपल्याला आणि तिखटाचं प्रमाण कळतं. जर मिठाला कमी असेल ना तर ही खमंग आणि कुरकुरीत लागत नाही, त्याच्यासाठी मीठ आणि तिखट हे बरोबरच हवं आहे. चला, राहिलेली चटणी आपण सेम याच पद्धतीने बारीक करून घेऊया. परत बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले जवस मी बारीक करून घेत आहे. परत त्याच भांड्यामध्ये बघा राहिलेला लसण आणि परत 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि परत आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. आता इथं बघा, आपली पूर्ण ही जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर आहे की नाही रेसिपी सोपी? रेसिपी आवडली आहे तर पटकन एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रेखाज मराठी किचनला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असेल ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे सर्वात अगोदर झटपट बनणाऱ्या अशाच अगदी सोप्या आणि युनिक रेसिपी पाहायला तुम्हाला भेटतील. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.